छत्रपति संभाजीनगर के अजंता लेनी में मधुमक्खियों के हमलों का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा। लगातार दूसरे दिन हुए हमले में करीब 90 पर्यटक घायल हो गए, जिनमें से 2 विदेशी पर्यटक भी शामिल थे। जानकारी के मुताबिक आज सुबह से ही अजंता लेनी में परिसर के चलते मधुमक्खियों का उपद्रव बढ़ गया। लेनी नंबर 9, 10 और 26 के आसपास बने छतों से अचानक मधुमक्खियों ने पर्यटकों पर हमला कर दिया। पता जा रहा है कि पूरे दिनों में 5 से 6 बार ऐसे हमले हुए, जिससे मौके पर अफरा तफरी का माहौल बन गया। इन हमलों में आंध्र प्रदेश से आए करीब 30 पर्यटक सहित कुल 90 लोग घायल हुए। सभी घायलों को तुरंत सुरक्षित स्थानों पर ले जाया गया, जहां उनका प्राथमिक उपचार चल रहा है। घटना के बाद पुरातत्व विभाग ने ऐतिहासिक के तौर पर अजंता लेनी परिसर में पर्यटकों के प्रवेश पर अस्थायी रोक लगा दी है। गौरतलब है कि पिछले कुछ महीनों से यहाँ मधुमक्खी के हमले लगातार बढ़ते नजर आए। अजिंठा लेनी व अजिंठा लेनी परिसर हा एक मोठ्या अजिंठा वन क्षेत्र परिसराने वेढलेला आहे आणि अजिंठा लेनी हा वन परिक्षेत्राच्या मध्यस्थित असल्यामुळे हा परिसर व अजिंठा लेनी मधमाशांकरता आदिम काळापासून त्यांचे आवडीचे स्थान राहिले आहे आणि त्यामुळेच अजिंठा लेनी व लेनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशांचे पोळे आढळून येतात। विशेष करून अजिंठा लेनीच्या सर्वात उंच लेनी नंबर 10 व त्याच्या शेजारी लेनी नंबर 9 हे 2 लेण्या मागील काही दशकापासून मधमाशांचे आवडते स्थान आहे। इथे दरवर्षी 10 ते 15 मधमाशांचे पोळे एकाच लेण्यात असतात। याही वर्षी लेनी नंबर 10ला 9 मधमाशांचे पोळे व लेनी नंबर 9ला 2 मधमाशांचे पोळे। आणि विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात हवामानात झालेल्या मोठ्या बदलावामुळे हे मधमाशांचे पोळे मागील आठवड्यातच जंगलातून लेनी नंबर 10ला स्थलांतरित झालेत। कारण मागील आठवड्यात लेनी नंबर 10ला फक्त 2 मधमाशांची पोळे होते आणि अजिंठा लेनी ही जंगलाच्या मध्यस्थित असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात इथे मधमाशी मोठ्या प्रमाणात आढळून येतात। त्यामुळे लेनीस भेट देणाऱ्या पर्यटकांनी काही सूचना जे आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावे। मधमाशांना ज्या गोष्टी आवडत नाहीत ते आपण करू नये, जसे की अशा स्मारकाला जाताना भडक रंगाचे कपडे परिधान करून जाऊ नये। तसेच स्ट्रॉंग व उग्र वासाची बॉडी स्प्रे, अत्तरे, परफ्यूम, डिओ स्प्रे इत्यादी लावून सुद्धा जाऊ नये। कारण गडद रंग व उग्र वासाची परफ्यूम ह्यामुळे मधमाशा विचलित होऊन तुमच्यावर हल्ला करू शकतात आणि मधमाशांच्या पोळ्याच्या आसपास नेहमी शांतता बाळगावी। तसेच मधमाशाच्या पोळ्यांच्या आसपास गर्दी करू नये आणि सर्वांना आवर्जून सांगेल की मधमाशांच्या पोळ्यांशी कोणीही छेडछाड करू नये। तसेच जर का मधमाशी तुमच्या जवळपास आली तर घाबरून जाऊ नये, स्तब्ध उभे राहावे आणि आपल्या हाताने किंवा कशानेही मधमाशीला मारण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये। तुम्ही स्तब्ध उभे राहिल्यामुळे ती मधमाशी तुम्हाला चावणार नाही, पण तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर मधमाशी तुम्हाला चावेल आणि इतर मधमाशा तुमच्यावर हल्ला करतील। त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी तुमच्या सुरक्षाकरता लेनीवर तैनात आहोत आणि आम्ही सर्व ह्या सूचनाचे पालन करतो। त्यामुळे आमचे कर्मचारी 24 तास मधमाशीच्या सानिध्यात काम करतात
व क्वचितच आमच्या कर्मचाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला होतो. त्यामुळे आमचे कर्मचारी जे सूचना करतात त्याचं काटेकोर पालन करावे. जरी मधमाशी चावली तर घाबरून जाऊ नये, कारण मधमाशी चावल्यावर प्रथम उपचाराची सोय आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केली आहे. तरी मी सर्व पर्यटकांना आवाहन करेल, सूचना करेल की अजिंठा व अजिंठासारख्या इतर पर्यटन स्थळी जाताना जिथे मधमाशांचं अस्तित्व आहे तिथे या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आणि लवकरच वन विभाग व पुरातन विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त कारवाईने याच्यावर काही ना काही उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येईल. धन्यवाद.